2 लाखापर्यंत कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे। अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा केली, तर किती तारखेपर्यंत कर्जमाफी करणार असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे। 30 सप्टेंबर 2025 पर्यंत कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ करण्यात आलंय। मुख्यमंत्री फडणवीसांनी अर्थसंकल्पात याची घोषणा केली आहे। आम्ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते। त्याकरिता समिती गठीत केली आहे। राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करीत आहे। जर भलं खरंच करायचं असेल तर पात्र अपात्र ही जी काही त्यांनी शाब्दिक खेळ केलेला आहे तो तसा न करता ज्याप्रमाणे आम्ही कालबद्ध पद्धतीने शेतकऱ्याला 2 लाखापर्यंत कर्जमुक्त केलं होतं तसं त्यांनी किती तारखेपासून 30 सप्टेंबर म्हटले। अर्थसंकल्पामध्ये वारंवार 2047 चा उल्लेख झाला, तर आत्ताची कर्जमुक्ती 2047 पर्यंत पूर्ण करणार का हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात सांगावं की या तारखेपर्यंत ही कर्जमुक्ती आम्ही पूर्ण करू। कर्जमाफी योजनेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव देण्यात आलंय। नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन म्हणून 50,000ची मदत करण्यात आली आहे। कर्जमाफीसाठी बच्चू कडूंसह शेतकरी नेत्यांनी आंदोलन केलं होतं। त्यावेळी 30 जून पूर्वी कर्जमाफी करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं होतं। त्यानंतर कर्जमाफीसाठी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती। या समितीचा अहवाल आल्यानंतर फडणवीसांनी कर्जमाफीची घोषणा केली आहे। राज्यात अंदाजे 25 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांसाठी आणखी काय घोषणा करण्यात आल्या तेही पाहूया। स्वर्गीय गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान योजनेत शेतमजुरांचा समावेश केला जाणार आहे। राज्यातलं 5 लाख हेक्टर क्षेत्र प्राकृतिक शेतीखाली आणणार आहे। मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन संवर्धन योजना सुरू करणार। पशुजन्य आणि मत्स्य उत्पादनात भरीव वाढ करून रोजगार निर्मिती केली जाणार आहे। स्मार्टफोन नसणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वसुधा ही फोनद्वारे सल्ला मिळण्याची सुविधा सुरू करणार। कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा तयार करणार। मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेस मान्यता। शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देणार। शेतकऱ्यांसाठी 7.5 HP पर्यंतच्या पंपांना वीज बिल माफी कायम ठेवणार। अशा घोषणाही मुख्यमंत्र्यांनी बजेटमध्ये केल्या आहेत। जे कर्जमाफी केलेली आहे ती आम्हाला अपेक्षित होती की सरसकट कर्जमाफी होईल। आता पात्र शेतकरी कोणते त्यांच्या भाषेमधले ते आता पुढे येईल यादी त्याची, त्यावेळेस अजून याच्यावरचं खरं यांचा जो घोषणेचा फुगा त्याच्यामध्ये फुटेल आणि त्याच्यामुळे आम्हाला आमची आजही मागणी आहे की सरसकट कर्जमाफी करावी, ही भूमिका आमची आहे। शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्तीची घोषणा केली ते 27 सप्टेंबर 2025 पर्यंत तेही पात्र असा शब्द घातला गेला। आता हे पात्र कोण ठरणार हे आता आपल्याला नक्की कळणार नाही। पात्र कुठे आहे, कोण पात्र आहे? सरसकट कर्जमाफी नाही आणि तेही 2 लाखापर्यंतची मर्यादा त्या ठिकाणी ठेवली, म्हणजे या वर्षीचं उत्पन्न जे येईल ते उत्पन्नातून निघणारा पैसा शेतकऱ्याला या वर्षीच्या कर्जात कापला जाईल। अर्थसंकल्प मांडत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जी कर्जमाफी जाहीर केलेली आहे ती तकलादू आहे। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा विश्वासघात करणारी आहे। बँकांच्यासाठी केलेली कर्जमाफी आहे का शेतकऱ्यांच्यासाठी केलेली माफी आहे हे काही कळत नाही। एकीकडे या घोषणेचं स्वागत करत असतानाच हे जे काही वंचित शेतकरी राहणार आहेत त्यांच्या कर्जमाफीबद्दल राज्य सरकारने पुनर्विचार करावा। त्याचबरोबर जे नियमित कर्जदार शेतकरी आहेत त्यांचं केवळ 50,000 रुपयाचं प्रोत्साहन अनुदान देऊन त्यांची बळवणूक करण्यात आलेली आहे, त्यांच्यावर हा एक प्रकारचा अन्याय आहे। त्यांच्या कर्जमाफीचा सुद्धा विचार राज्य सरकारने करावा, अशा प्रकारची अपेक्षा आणि मागणी आम्ही किसान सभेच्या वतीनं करतो आहोत।
राज्याच्या बजेटमधून मुंबई आणि पुण्यासाठी नेमकं काय करण्यात आलेलं आहे तेही आपण पाहूया. बजेटमध्ये मुंबईसाठी काय? मुंबईमध्ये 2029 पर्यंत 165 किलोमीटर मेट्रो मार्गिका सुरू करणार. बुलेट ट्रेनच्या 3 स्थानकांची कामं 2027 अखेरपर्यंत पूर्ण होणार. अटल सेतूच्या परिसरात तिसरी मुंबई विकसित करणार. अटल सेतू ते नवी मुंबई विमानतळ किनारा मार्गाचं काम पूर्ण करणार. मुंबई विमानतळ नवी मुंबई विमानतळ मेट्रोने जोडणार. ठाणे ते नवी मुंबई विमानतळ उन्नत मार्गाला मान्यता. नवी मुंबई विमानतळापर्यंतच्या वाहतुकीत लक्षणीय सुधारणा होईल. दक्षिण मुंबईला समृद्धी महामार्गानं जोडणार. उत्तन विरार सागरी सेतूचं काम हाती घेणार. वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो सुरू करणार. ठाणे ते नवी मुंबई उन्नत मार्ग तयार करणार. अटल सेतूच्या परिसरात तिसरी मुंबई विकसित करणार. मुंबईमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी सुरू होणार. मुंबई महानगरची अर्थव्यवस्था $300 अब्ज पर्यंत नेण्याचं ध्येय. पुणे मेट्रो 2 प्रकल्पाला मान्यता. पुणे लोणावळा तिसऱ्या रेल्वे मार्गिकेसाठी मान्यता. पुरंदर विमानतळासाठी भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात. पुणे ते वाघोली प्रकल्पाला मान्यता. हडपसर ते सासवड रोड प्रकल्पाला मान्यता. विधानभवनामध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमने सामने आली. यावेळी दोघांमध्ये टशन दिसून आली. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं देखील नाही. तर दुसरीकडे विधानभवनाच्या पत्रकार कक्षाबाहेर ठाकरे आणि फडणवीसांची भेट झाली. यावेळी ठाकरे आणि फडणवीसांकडून एकमेकांची विचारपूस करण्यात आली. त्या दोघांमध्ये काही काळ संवाद देखील झाला. 2 दृश्य आपण या ठिकाणी पाहतो. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे अगदी समोरासमोर आले, बाजूने गेले, मात्र त्यांनी एकमेकांकडे पाहिलं देखील नाही. तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस असे समोरासमोर आले. दोघांमध्ये छान संवाद झाला. हसून त्यांनी एकमेकांची विचारपूस देखील केली. रोहित पवार यांची पुण्यातल्या सीआयडी अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली आहे. अजितदादांच्या विमान अपघाता प्रकरणामध्ये एफआयआर घेण्यासाठी टाळाटाळ होते असं रोहित पवार म्हणतायत. AAIB या फायनल रिपोर्ट त्याचा आल्यानंतरच एफआयआर घेऊ असं सीआयडीचं म्हणणं आहे असं रोहित पवार यांनी म्हटलंय. तर VK सिंग चौकशीनंतर पत्रकारांसमोर का आला नाही असा सवाल रोहित पवारांनी केलाय. VK सिंगला का वाचवलं गेलं, त्याला काय लपवायचं होतं असा सवाल देखील रोहित पवारांनी केलाय. अपेक्षा होती की आता सीआयडीने सांगितलं AIBचा जो प्रिलिमिनरी रिपोर्ट येईल त्यानंतर आम्ही एफआयआर घेऊ. पण आज आल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलंय प्रिलिमिनरी रिपोर्ट नाही तर फायनल रिपोर्ट जेव्हा येईल तेव्हा आम्ही एफआयआर करू. 2023ला याच VSR कंपनीचा अपघात झाला होता. त्याचा अजूनपर्यंत गेल्या 3 वर्षामध्ये फायनल रिपोर्ट आलेला नाही. दादांचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर तुमच्या मदतीने लोकांचं प्रेशर वाढल्यानंतर DGC आता कुठेतरी म्हणतंय की 2023चा अपघात जो झाला होता त्याचा आम्ही आता फायनल रिपोर्ट थोड्या दिवसात काहीतरी देऊ. म्हणजे कुठं ना कुठंतरी एफआयआर करण्याच्या बाबतीत टाळाटाळ तिथं होते. आमच्या गाडीला परवानगी नव्हती. आता कुठेतरी आत वाद झाल्यानंतर आमची एक गाडी आत पाठवली. पण तिथं VK सिंगला परवानगी दिली गेली. AK-47ला परवानगी तिथं दिली. त्याच्या गार्डला परवानगी दिली. आणि मग नंतर तुम्ही बघितलं असेल येताना VK सिंग दिसला पण जाताना मात्र VK सिंग कुठे दिसला नाही. तो कुठल्या गाडीत गेला? पोलिसांच्या गाडीत गेला का? काळ्या गाडीत गेला का? मग तो तिथं असणाऱ्या जे सतर्क आपले सगळे पत्रकार आहेत त्यांना का नाही दिसला? त्याला का वाचवलं गेलं? तो पत्रकारांसमोर का नाही आला? का त्याला त्याचा चेहरा लपवायचा होता? का त्याला कुठली तरी भूमिका लपवायची होती? असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतात. रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह सुनेत्रा पवारांची देखील भेट घेतली आहे. अजितदादांच्या अपघात प्रकरणामध्ये योग्य तपास करण्याबाबत निवेदन देण्यात आले. तर मी केलेल्या दाव्याची एकनाथ शिंदेंकडून पुष्टी करण्यात आली अशी रोहित पवारांनी माहिती दिली आहे. दावोसला जाताना शिंदेंच्या विमानासाठी उड्डाण परवानगी न घेतल्यामुळे विमान पाडण्याचा इराक आणि इराण या दोन्ही देशांनी इशारा दिला होता असा दावा रोहित पवार यांनी केलाय. दादांच्या अपघात प्रकरणामध्ये रोहित पवारांनी शिंदेंची भेट घेतली. तसंच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची देखील भेट घेतली.
रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या VSRच्या विमानासंदर्भात जो दावा केला होता त्याची पुष्टी या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.